सिने अभिनेता धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी कळताच आमचं जन्मगाव टोकडे तसेच आजूबाजूचा परिसर, अखिल भारतीय जाट समाज व संपूर्ण चित्रपट रसिकांवर त्यांच्या मनावर शोककळा पसरली. किती आठवणी सांगाव्या धर्मेंद्रजीच्या. बॉलिवूडमधला हिमॅन, नैसर्गिक शरीरयष्टी, देखणेपण, त्यांची संवाद फेक, त्यांची ॲक्शन, त्यांची कॉमेडी ह्या बळावर त्यांनी बॉलिवूडवर अधिराज्य केलं. सगळ्यांचा हा आवडता सुपरस्टार, गरिबांच्या मदतीला धावून जाणारा, अतिशय कृतज्ञपणाने वागणारा हा अभिनेता आज आपल्यातून हरपलेला आहे. एका युगाचा अंत झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा टोकडे गावाशी असलेला संबंध. टोकडे हे जाट समाजाचं गाव. या ठिकाणी जेव्हा माध्यमिक विद्यालयाची स्थापना झाली तर त्या इमारतीच्या भूमिपूजनासाठी धर्मेंद्र टोकडे गावात आले. ते डिसेंबर 1984मध्ये. त्यावेळेस संपूर्ण मालेगाव तालुक्यातील जनसमुदाय तिथे त्यांना बघण्यासाठी भेटण्यासाठी लोटलेला होता. बैलगाडीवरून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. बस स्टँडपासून तर संपूर्ण गाव फिरत ती मिरवणूक जेव्हा मानके रस्त्याच्या कोपऱ्यावर पोचली, जिथे भूमिपूजनाचा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी भूमिपूजन झालं आणि तिथून परत ते पायी यायला निघाले. त्यांचा वेग इतका होता पायी चालण्याचा की सामान्य माणसं तर दूरच, परंतु पोलिसांनासुद्धा त्यांच्या मागे धावपळ करत यावं लागलं. त्यानंतर आम्ही श्रीचंद्र भगवान यांचा जो मठ आहे, उदासीन आखाड्याचा मठ आहे टोकडे येथे, तिथे थांबलो. त्यावेळेस मी स्वतः त्यांना सनी देओलचा बेताब पिक्चर रिलीज होण्याच्या मार्गावर होता, त्यावेळेस त्यांना शुभेच्छा दिल्या. सगळा गाव इतका हर्षभरीत झालेला होता. आणि एकदाच नव्हे तर पुन्हा एकदा धर्मेंद्र इमारतीच्या कोनशिला समारंभाला सुद्धा टोकडे गावात आले. त्यांचा जो हा ऋणानुबंध आहे, एवढा मोठा माणूस पण या छोट्याशा गावाशी त्यांची जी नाळ जोडलेली होती ती त्यांनी शेवटपर्यंत टिकवली. आमच्या टोकडे येथील माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी जर सहलीला मुंबईला गेलेत तर त्यांना त्यांचं घर बघायला मिळायचं, त्यांच्याशी ते संवाद साधायचे. अतिशय सदहृदयी माणूस, ज्यांनी अनेकांना मदत केली, अनेकांना पुढे आणलं. हे व्यक्तिमत्व आपल्यातून आज हरवलेलं आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. आणि संपूर्ण जाट समाज आणि चित्रपट रसिकांतर्फे मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद.